सहकारी होते वंचित बहुजन आघाडीमधले आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती. जो वर्ग 2च्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली ती. आता ते कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं. मग वाल्मिक कराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूखचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत, जे डेप्युटी कलेक्टर आहेत, मंडळ अधिकारी आहेत, यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही. आता साहजिक माझे सहकारी होते, मी जिल्हाध्यक्ष होते, ते माझ्याकडे आले. मग मी वाल्मिक कराडांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकारी, कारण संबंध चांगले होते आमच्या तोपर्यंत. मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही या परळीला, आपण बसू बोलू. मग त्यांनी 3 करोड रुपयाची डिमांड केली, त्रास नसाल व्हायचा तर. मग 3 करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला. की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय, ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन, किंवा म्हणले यांची ताकद जास्त, मला त्रास नको, म्हणून ते ठरलं. आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना, हार्वेस्टरवाल्याचे देतात ना असे. आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे, किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. मग ते माझ्या बाबतीमध्ये तेच. मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो. मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. आणि 2020ला व्हिडिओ केला होता. मग 2020चा व्हिडिओ त्यांनी आता 24 मध्ये वापरला. त्याच्या अगोदर 21 मध्ये वाल्मिक कराडांनी या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती, मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती. आंदोलनात्मक गुन्हे होते माझ्यावर, 1-3-4 गुन्हे होते त्या काळामध्ये, पण क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती. मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. मग मला जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023ला सुसाईड करायला गेलो. बापरे. सहकारी होते वंचित बहुजन आघाडीमधले आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती. जो वर्ग 2च्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली ती. आता ते कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं. मग वाल्मिक कराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूखचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत, जे डेप्युटी कलेक्टर आहेत, मंडळ अधिकारी आहेत, यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही. आता साहजिक माझे सहकारी होते, मी जिल्हाध्यक्ष होते, ते माझ्याकडे आले. मग मी वाल्मिक कराडांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकारी, कारण संबंध चांगले होते आमच्या तोपर्यंत.